हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल एनएस बायोलॉजी. एनएस बायोलॉजी वरती आपण जे पहिले लेक्चर पाहिले त्याच्यामध्ये आपण सेल ऑर्गॅनिझम पाहिले आहे आणि आजचे जे आपले लेक्चर होणार त्याच्यामध्ये आपण एक अशी टेक्निक पाहणार आहोत जी की मॉलिक्युलर बायोलॉजी, सेल बायोलॉजी, बायोलॉजिकल कुठल्याही प्रकारची फील्ड असो त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लॅबोरेटरीमध्ये यूज केली जाते. तर चला तर स्टार्ट करूया. आपण पाहूया की ती कोणची टेक्निक आहे आज अशी की जी मोठ्या प्रमाणात लॅबोरेटरीमध्ये यूज केली जाते. ती आहे आपली इलेक्ट्रोफोरेसिस टेक्निक. तर चला आज इलेक्ट्रोफोरेसिस म्हणजे काय, इलेक्ट्रोफोरेसिस कशाला म्हणतात आणि ती कशा प्रकारे हँडल केली जाते ही सर्व इन्फॉर्मेशन आज आपण आपल्या लेक्चर मध्ये पाहूया. तर चला स्टार्ट करूया इलेक्ट्रोफोरेसिस. तर बघा इलेक्ट्रोफोरेसिस एक अशी टेक्निक आहे जी की सेपरेशन साठी यूज केली जाते. कशासाठी? सेपरेशन साठी. तर बघा आता सेपरेशन वरून तुम्हाला लक्षात आलं असेल की याच्यामध्ये कुठल्या तरी प्रकारचे मॉलिक्युल्स असतील किंवा काहीतरी पार्टिकल्स असतील ज्याचं की आपल्याला सेपरेशन करायचं आहे आणि त्याच सेपरेशन साठी टेक्निक यूज केली जाते. कशामध्ये? लॅबोरेटरीमध्ये. तर बघा इलेक्ट्रोफोरेसिस इट इज अ सेपरेशन टेक्निक्स, रॅपिड, सिंपल अँड सेन्सिटिव्ह. ही कशी टेक्निक आहे? रॅपिड आहे, सिंपल आहे आणि सेन्सिटिव्ह पण आहे. तर बघा सिंपल म्हणजे काय, एकदम साधी टेक्निक आहे आणि रॅपिड आहे ती. आणि सेन्सिटिव्ह म्हणजे काय, ज्या वेळेस तुम्हाला कुठल्याही प्रकारचे मॉलिक्युल्स किंवा जे काही तुमचे पार्टिकल असतील, जे काही असेल तुम्हाला ज्याचं की सेपरेशन करायचं आहे तुमच्या लॅबमध्ये, तर त्यावेळेस ते सेपरेशन करता वेळेस ही टेक्निक तुम्हाला अत्यंत काळजीपूर्वक हँडल करावं लागते. म्हणजेच की ती एकदम सेन्सिटिव्ह टेक्निक आहे. तर बघा काय, इलेक्ट्रोफोरेसिस इट इज द सेपरेशन टेक्निक, सिंपल, रॅपिड अँड सेन्सिटिव्ह. तर बघा आता इलेक्ट्रोफोरेसिस हे जे नाव आहे, तर जर सपोज आपण या नावाला डिवायडेड बाय 2 पार्ट केलं, म्हणजेच की 2 पार्ट्स मध्ये डिवायडेशन केलं तर आपल्याला 2 वर्ड पाहायला मिळतील. फर्स्ट इज इलेक्ट्रो अँड सेकंड इज फोरेसिस. तर बघा इलेक्ट्रो प्लस फोरेसिस. आता इलेक्ट्रो मीन्स एनर्जी ऑफ इलेक्ट्रिसिटी, फोरेसिस मीन्स कॅरी अक्रॉस. तर बघा मी तुम्हाला आधीच सांगितले की या टेक्निक मध्ये आपल्याला काय करायचं, मॉलिक्युलचं सेपरेशन करायचं आहे. कशाचं? तर मॉलिक्युलचं. तर बघा ह्या टेक्निक मध्ये मॉलिक्युलचं सेपरेशन करण्यासाठी त्याच्यामध्ये काय केलं जातं, इलेक्ट्रिक करंट प्रोव्हाइड केला जातो. त्या करंटच्या बेसिसवर ते मॉलिक्युल सेपरेट होतात. तर बघा एनर्जी ऑफ इलेक्ट्रिसिटी कॅरी अक्रॉस म्हणजे ही जी काही टेक्निक आहे त्याच्यामध्ये तुम्ही जे काही मॉलिक्युल सेपरेट करण्यासाठी जे काही यूज करताल तर त्याच्यामधून काय केला जातो, एक इलेक्ट्रिक करंट प्रोव्हाइड केला जातो. काय केलं जातं, एनर्जी ऑफ इलेक्ट्रिसिटी कॅरी अक्रॉस, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट प्रोव्हाइड केला जातो. बघा नेक्स्ट, द मुवमेंट ऑफ चार्ज पार्टिकल्स. तर बघा जे काही चार्ज पार्टिकल्स असतील त्यांचं मुवमेंट होतं याच्यामध्ये. मुवमेंट ऑफ चार्ज पार्टिकल्स इन फ्लुइड और जेल अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. बघा आता ही जी काही टेक्निक आहे इलेक्ट्रोफोरेसिस, तर त्याच्यामध्ये मॉलिक्युलचं सेपरेशन करण्यासाठी कुठल्याही तरी प्रकारचं जेल किंवा फ्लुइड्स यूज केलं जातात. हे कुठल्या प्रकारचं जेल असतं किंवा फ्लुइड असतं आणि ते कशा प्रकारे तयार केलं जाते हे सुद्धा आपण आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया. त्याआधी आपण एक बेसिक इन्फॉर्मेशन घेण्याची ट्राय करूया, प्रयत्न करूया. तर बघा द मुवमेंट ऑफ चार्ज पार्टिकल्स इन फ्लुइड और जेल अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. बघा त्या फ्लुइड मध्ये तुमचे जे काही मॉलिक्युल्स आहेत त्याचं सेपरेशन केलं जातं आणि त्याच्यासाठी इलेक्ट्रिक करंट प्रोव्हाइड केला जातो. बघा इलेक्ट्रोफोरेसिस इज अ लॅबोरेटरी टेक्निक. ही काय लॅबोरेटरी टेक्निक आहे की खूप मोठ्या प्रमाणात लॅबमध्ये यूज केली जाते. इलेक्ट्रोफोरेसिस इज अ लॅबोरेटरी टेक्निक यूज टू सेपरेट डीएनए, आरएनए और प्रोटीन. कशासाठी यूज केली जाते? डीएनए, आरएनए आणि प्रोटीनच्या सेपरेशन साठी यूज केली जाते. बघा पुढे लक्ष द्या, मॉलिक्युल्स बेस्ड ऑन देअर साइज अँड इलेक्ट्रिक चार्ज. जे काही मॉलिक्युल्स आहेत डीएनए, आरएनए, प्रोटीन जे की इलेक्ट्रोफोरेसिसच्या सहाय्याने आपल्याला सेपरेट करायचे आहे, ते कशाच्या बेसिसवरती सेपरेट होतात? ते चार्ज आणि साईज, म्हणजे त्यांची साईज काय आहे आणि त्यांचा चार्ज काय आहे याच्या बेसिसवरती तुम्ही ते मॉलिक्युल सेपरेट करू शकता. पण लक्ष द्या की तुम्हाला ज्या वेळेस हे मॉलिक्युल सेपरेट करायचे आहेत, आपण सांगितलं की ते कशाच्या बेसिसवरती सेपरेट होतात? चार्ज आणि साईजच्या. तर तुम्हाला त्याची साईज आणि चार्ज हे माहित असणं सुद्धा महत्वाचं आहे. तर चला पाहूया आपण त्यावरती कुठल्या प्रकारचा चार्ज प्रेझेंट असतो. अँड इलेक्ट्रिक करंट यूज टू मूव्ह मॉलिक्युल्स टू बी सेपरेटेड थ्रू अ जेल चार्जेस. तर बघा आपण सांगितलं की डीएनएचं सेपरेशन केलं जातं, आरएनएचं सेपरेशन केलं जातं आणि प्रोटीनचं सेपरेशन केलं जातं. आता डीएनए म्हणजे काय, आरएनए म्हणजे काय आणि प्रोटीन म्हणजे काय हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. तर बघा डीएनए वरती निगेटिव्ह चार्ज प्रेझेंट असतो. तर डीएनए वरती कुठल्या प्रकारचा चार्ज प्रेझेंट असतो? तर डीएनए वरती निगेटिव्ह चार्ज प्रेझेंट असतो. आरएनए वरती सुद्धा निगेटिव्ह चार्ज प्रेझेंट असतो. बट प्रोटीनच्या बाबतीत असं नाही.
प्रोटीनचा चार्ज कसा ठरवला जातो? 0 ऍट द आयसोइलेक्ट्रिक पॉइंट. बघा, 0 ऍट द आयसोइलेक्ट्रिक पॉइंट, पॉझिटिव्ह ऍट पीएच बिलो द पीआय. बघा, जर का त्याचा आयसोइलेक्ट्रिक पॉइंट जर बिलो असेल, म्हणजे की प्रोटीन 0 ऍट द आयसोइलेक्ट्रिक पॉइंट पीआय, पॉझिटिव्ह ऍट पीएच बिलो द पीआय. बघा, जो काही त्याचा आयसोइलेक्ट्रिक पॉइंट असेल, म्हणजे आयसोइलेक्ट्रिक पॉइंटचा जो काही पीएच असेल, जर का त्याच्यापेक्षा कमी पीएच असेल तर त्याच्यावरती कुठल्या प्रकारचा चार्ज प्रेझेंट असेल? प्रोटीनवरती पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट असेल. अँड जर का तुमच्या आयसोइलेक्ट्रिक पॉइंट, जो काही प्रोटीनचा आयसोइलेक्ट्रिक पॉइंट असेल, त्याच्या जर वरती पीएच प्रेझेंट असेल तर तिथे कुठल्या प्रकारचा चार्ज तुम्हाला पाहायला मिळेल? तर निगेटिव्ह चार्ज पाहायला मिळेल. आय होप की तुम्हाला आज जी काही इन्फॉर्मेशन मी दिली ती लक्षात आली असेल. तरी पण तुम्हाला कुठल्याही प्रकारचा काही डाऊट असेल तर तुम्ही मला नेक्स्ट लेक्चरमध्ये विचारू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. थँक्यू.